पुणे शहरातील संभाजीनगर परिसरातील संविधान चौकात सकाळी 10:15च्या सुमारास गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात अक्षय मस्के हा तरुण गंभीर जखमी झालाय, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दुचाकीवरून आलेल्या चौघांनी गोळ्या झाडत आणि कोयत्याने वार करत हा हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला। जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आता सकाळी 10 वाजता एक फायरिंगची घटना आलेली आहे। एक जखमी आहे, त्यांना आपण अस्पतालमध्ये शिफ्ट केलेले आहे। आतापर्यंतची हेच माहिती आहे। तुझी पुढील चौकशी आपण करतात। एक वेळ सगळे माहिती आल्यानंतर आपण सविस्तर केली। नाही, आतापर्यंत हे सगळं माहित नाही आहे। हे माहित झाल्यानंतर आपल्याला पुढील माहिती देईल। 10 वाजताची घटना सध्या तो 2 गावची माहिती आहे। जसं हे होतं हे आपल्याला नाही, आता ते आपण हॉस्पिटलला शिफ्ट केले आहे त्यांना। जसे त्याच्याबद्दल ते पुढे फुल माहिती आपल्याला नंतर सांगतो, किती लागले आणि काय लागले हे डॉक्टरची याच्या नंतर आपल्याला। नवी मुंबई अँटी करप्शन युनिट मार्फत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील मुख्य प्रशासकीय इमारत कांदा बटाटा मार्केट इथं मोठी सापळा रचत कारवाई करण्यात आली। या कारवाईत डॉक्टर दीपक आवटे प्रभारी उपसचिव घनकचरा विभाग आणि समीर म्हात्रे जनरेटर ऑपरेटर अभियांत्रिकी विभाग या दोघांना तक्रारदार ठेकेदाराकडून मंजूर कामाच्या 1 वर्षाच्या होणाऱ्या बिलाच्या 15% दरानं 1,40,000 रुपये लाच आगाऊ मागितल्याचा आरोप आहे। तक्रार प्राप्त झाल्यानंतर नवी मुंबई अँटी करप्शन युनिटनं तात्काळ सापळा रचून प्रत्यक्ष लाच रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडले। त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील तपास सुरू आहे आणि कारवाई सुरू आहे। या घटनेमुळे एपीएमसी प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। हा कोणाचा विषय फक्त वेगळा आहे सर। शहरातील रस्ते सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने रस्ते पूर्णपणे खड्डेमय झालेत। या परिस्थितीमुळे वाहनांचं नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतोय। धूळ, माती आणि प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, नाकातोंडात धूळ जाणं अशा समस्या वाढत आहेत। पाणी पुरवठा आणि पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून मातीचे ढीग ठेवण्यात आलेत। यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। आता शांत बसून चालणार नाही असा सूर उमटतोय। पावसाळ्यात हे रस्ते अधिकच धोकादायक बनणार असून चिखलामुळे अपघातांची शक्यता वाढणार आहे। नगर परिषद, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होते। या प्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून 7 दिवसात उत्तर न मिळाल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिलाय। यवतमाळ शहरातले रस्ते जे आहेत ते अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहेत। रस्ते खड्डेमय झालेले आहेत, धूळग्रस्त झालेले आहेत आणि शहरामध्ये सामाजिक स्वास्थ्याचे अनेक मुद्दे त्याच्यामुळे तयार झालेले आहेत। रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रत्येक लोकांना खाचखळग्यातून जावं लागते त्यांच्या गाड्यांसकट, त्यामुळे त्यांच्या वाहनांची नादुरुस्ती तर होतेच, पण शारीरिक हानी त्यांची होत आहे। अनेक जणांना स्पॉन्डिलायसिस होतात, धुळीमुळे डोळे खाजवण्याचे आजार होतात, नाकातोंडामध्ये धूळ जाण्यामुळे श्वसनाचे विकार होतात आणि कार्यक्षमता कमी होत आहे। या सगळ्या गोष्टी यवतमाळच्या नागरिकांनी लक्षात घेतल्या पाहिजे। आता शांत बसून चालणार नाही। ज्यांनी रस्त्यांची वाईट अवस्था केलेली आहे, मग ते पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली सगळीकडे मातीचे ढीग लावून ठेवलेले आहे, त्या सगळ्या राजकीय नेत्यांना प्रश्न विचारला पाहिजे की यवतमाळची रस्त्यांची दुरावस्था तुम्ही कशी चांगली करणार। कारण की आता पावसाळा जवळ येत आहे। पावसाळा जवळ आल्यावर हे जे सगळे रस्ते आहेत ते चिखलमय होणार आहेत, अनेक लोकांचे अपघात होणार आहेत। अशा वेळेस अपघातांची जबाबदारी यवतमाळ नगर परिषद घेणार का हा प्रश्न आहे। त्यामुळे नगर परिषद यवतमाळ, मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेले आहे। 7 दिवसात उत्तर द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। जर त्यांनी योग्य समर्पक उत्तर दिलं नाही
तर उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात येईल आणि यवतमाळातले रस्ते चांगले झालेच पाहिजे या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल. बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल टंचाई निर्माण झाल्यानं अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसतायत. अचानक मागणी वाढल्यामुळे काही पंपांवरील साठा संपल्याचे फलक लावण्यात आलेत. पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरू असतानाच डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि इतर शेती कामं ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. ग्रामीण भागातील पंपांवर शेतकऱ्यांसाठी डिझेलचा विशेष साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होते. दरम्यान जिल्हा पुरवठा विभागानं जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असल्याचं सांगत नागरिकांनी घाबरून न जाता गरजेपुरताच वापर करावा असं आवाहन केलंय. या सरकारमुळं कास्तकार आज इतका परेशान आहे का डिझेलसाठी कमीत कमी 2-2, 3-3 तास ट्रॅक्टर घेऊन उभे राहून राहिले. आज शेतीचं काम आहे, पेरण्या पाण्याचे दिवस येऊन राहिले. या सरकारला हे समजायला पाहिजे. काही चिंता नाही, दौरे चालू आहेत मोदी साहेबाचे आणि कास्तकार इकडे मरून राहिला. एक तर भावामुळं मरते, इकडं शेतीच्या कामासाठी मरते. काय ते मोदी साहेबाचे दौरे चालू राहतात आणि फडणवीस साहेबाचे बी मिटिंगा चालू राहतात. फक्त राज्य सरकारचं बी काम आहे कमीत कमी हे डिझेल पेट्रोलची सुविधा करून द्यावं. आता कोणत्याही पेट्रोल पंपावर गेलो तर 500 रुपयाचं डिझेल देऊन राहिलं. त्या ट्रॅक्टरवाल्याने 500 रुपयाचं ट्रॅक्टरमध्ये टाकलं, ते शेतीचं काम किती घंटे कराल? अशी सरकार आहे. काय करता या सरकारला? आता संपूर्ण नाही आहे, परंतु सरकार आपल्या जनतेला चिवत्या बनवून राहिलेले आहे. वास्तविक पाहता त्यांनी याच्यावर नियोजन करायला पाहिजे होतं. त्यांना पूर्व कल्पना होती हे युद्ध छेडलेलं आहे. या युद्धाच्या छेडायच्या आधी आपण आपलं संपूर्ण राहावं. यांना वरिष्ठ लेवलवर पूर्ण कल्पना असल्यामुळे हे सरकारचं पूर्णपणे अपयश आहे आणि हे सरकार लपवत आहे.